येशूला विश्वासघाताने धरून देण्यात येते. दरवर्षी यहुदी सण साजरा करत असे. देवाने मिस्र देशातून त्यांना गुलामगिरीतून बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांना कसे सोडवले या गोष्टीची आठवण म्हणून ते लोक हा सण पाळत होते. येशूच्या सुवार्ता कार्यात स्पष्टपणे सुरुवात झाल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी येशूने आपल्या शिष्यास सांगितले की यरूशलेममध्ये त्यांच्याबरोबर सण साजरा करावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असंही त्याने सांगितले. येशूच्या शिष्यांपैकी यहुदा नावाचा एक शिष्य होता. यहुदा हा प्रेषितांच्या पैशांच्या पिशव्या सांभाळणारा होता. तो खजिनदार होता. तो पैशाचा लालची असल्यामुळे अनेकदा तो ते पैसे चोरत असे. येशू आणि शिष्य यरूशलेमकडे आल्यावर यहुदा धार्मिक पुढाऱ्यांना जाऊन भेटला व पैशांच्या बदल्यामध्ये तो येशूला धरून देण्यासाठी सांगतो. त्याला माहित होते की धार्मिक पुढारी येशू हा मसीहा आहे हे मानत नव्हते व त्याला मारण्याची तयारी करत होते. तेव्हा महायाजक व यहुदी धार्मिक पुढारी मिळून येशूचा घात करण्यासाठी यहुदाला चांदीच्या 30 नाणी दिले. संदेष्टांनी भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून हे सर्व घडले. यहुदा त्यांच्यासाठी तयार झाला व पैसे घेऊन गेला. तेव्हापासून तो येशूला धरून देण्याची वाट बघू लागला. यरूशलेममध्ये येशूने आपल्या शिष्यांसोबत वलांडण सण मनवला. भोजनाच्या वेळेस येशूने भाकर घेतली, ती मोडली व तो म्हणाला, घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या आठवणीत हे करा. त्याचप्रमाणे येशूने सांगितले की त्याचे शरीर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येत आहे. मग येशू एक प्याला घेऊन म्हटला, याच्यातून प्या, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जाणार आहे. तुम्ही प्याल तेव्हा माझ्या आठवणीत हे सर्व करा. मग येशू शिष्यांना बोलला, तुमच्यापैकी एक व्यक्ती माझा घात करेल. तेव्हा त्यांना धक्का बसला आणि ते विचार करू लागले, ही अशी गोष्ट कोण करेल? येशू म्हणाला, ज्याला मी ही भाकर मोडून देईल तो माझा घात करेल. मग त्याने यहुदास ती भाकर मोडून दिली. यहुदाने भाकर घेतल्यावर सैतान त्याच्यामध्ये घुसला. मग येशूला पकडून देण्यासाठी यहुदा तिथून जाऊन धार्मिक पुढाऱ्याकडे त्यांची मदत करण्यासाठी गेला. ती रात्रीची वेळ होती. जेवण झाल्यावर येशू आपल्या शिष्यांसोबत जैतुनाच्या डोंगरावर गेला. येशू त्यांना म्हणाला, आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल. असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारील व मेंढरांची पळापळ होईल. पेत्राने सांगितले, जरी सर्वांनी तुला सोडले तर मी तुला सोडून जाणार नाही. तेव्हा येशू त्याला म्हणाला, सैतानाने तुम्हाला सर्वांना मारण्याचे ठरवले आहे, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे, यासाठी पेत्र की तुमचा विश्वास कमी होऊ नये. तरी पण आज रात्री कोंबडा आरवण्याच्या आधी तू मला 3 वेळा नाकारशील. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, मला मरावे लागले तरी चालेल, तरी पण मी तुला नकार देणार नाही. बाकीच्या शिष्यांनीही तसेच म्हटले. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेत्सेमाने बागेत गेला. शिष्यांनी परीक्षामध्ये पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करायला सांगितले. मग येशू पण प्रार्थना करण्यासाठी गेला. येशूने 3 वेळा प्रार्थना केली, हे पित्या, जर शक्य झालं तर हा दुःखाचा प्याला माझ्यापासून लांब कर, पण लोकांच्या तारणासाठी दुसरा मार्ग नसेल तर तुझी इच्छा पूर्ण कर. येशू खूप व्याकुळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. देवाने एका देवदूताच्या मदतीने येशूला शक्ती दिली. प्रार्थना झाल्यावर जेव्हा पण येशू शिष्यांकडे आला ते त्याला झोपलेले दिसले. जेव्हा तो 3ऱ्या वेळेस परत आला तेव्हा त्यानं म्हणाला, उठा, माझा घात करणारे आले आहेत. यहुदा धार्मिक पुढारी, सैनिक व एक मोठा लोकांचा गोळका त्याच्याकडे आला. आपल्या सोबत तलवारी, हत्यारे आणले. यहुदा येशूकडे येऊन म्हणाला, सलाम गुरु, आणि त्याने येशूचा मुका घेतला. पकडणाऱ्यासाठी ही त्याची खून होती की हाच येशू ख्रिस्त आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, यहुदा, माझा मुका घेऊन मला धरून देतोस काय? सैनिक येशूला पकडत असताना पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. येशू म्हणाला, तलवार बाजूला ठेव, मी पित्याकडे बचावासाठी देवदूताचे सैन्य मागू शकत नाही काय? पण मला देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. मग येशूने त्या माणसाचा कान बरा केला व येशूला अटक झाल्यावर सर्व शिष्य पळाले.